साखर उद्योग आणि साखर उद्योगाशी संलग्न जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढ आणि सेवा शर्तीबाबतच्या राज्य पातळीवरील कराराची मुदत 31 मार्च रोजी संपलेली आहे। सहकार मंत्री आणि अन्य संबंधितांची साखर आयुक्तांनी 25 जुलैपूर्वी साखर कामगारांच्या पगारवाढीसाठी तात्काळ बैठक आयोजित करून निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील लाखोंच्या संख्येने साखर कामगार तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस कॉम्रेड आनंद वायकर यांनी दिला। यावेळी प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि शंकरराव भोसले, महासंघाचे उपाध्यक्ष सत्यवान शिखरे, खजिनदार शिवाजी कोठवळ, संदीप मालुंजकर, विजय देशमुख, रावसाहेब वाघचौरे, आनंदा भसे, अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली साखर कामगारांच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची भेट घेऊन चर्चा केली आणि राज्यातील साखर कामगारांच्या वतीने महासंघ आणि प्रतिनिधी मंडळांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या संदर्भात महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली। महाराष्ट्रातील साखर उद्योग व जोडधंद्यातील उद्योगासंदर्भात राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळ अशा 2 राज्यव्यापी संघटना आहेत। या संघटनांच्या वतीनं राज्यातील कामगारांच्या वेतन श्रेण्या व इतर राज्य पातळीवर चर्चा वाटाघाटी करून करार केले जातात। त्याच्यामध्ये महासंघाच्या वतीनं आणि प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं काल राज्याचे साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य साखर संकुलात जाऊन आम्ही त्यांची समक्ष भेट घेतली। त्यावेळी साखर संघाचे कार्यकारी संचालक खताळ साहेब तिथे उपस्थित होते आणि साखर संघाचे नवीन आलेले आपलं साखर आयुक्त नवीन आलेले आहेत, ते नव्यानच रुजू झाल्यानंतर आमची पहिलीच भेट होती। नवीनच रुजू झालेले डॉक्टर कुणाल खेमनार यांना महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि प्रतिनिधी मंडळाच्या वतीने निवेदन दिले आणि त्यांना साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत प्रश्न किंवा प्रलंबित प्रश्न या संदर्भात सविस्तर चर्चा त्यांच्याशी केली। त्यामध्ये प्रकर्षाने जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि प्रतिनिधी मंडळ या दोन्ही संघटनांनी मागील 3 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि प्रतिनिधी मंडळ यांनी साखर संघाबरोबर आणि राज्यातील इतर संघ ह्याच्याबरोबर जो करार झाला होता राज्य साखर कामगारांच्या सेवा शर्तीबाबत राज्यव्यापी, त्या कराराची मुदत 31/3/2024 ला संपलेली आहे। ती संपायच्या अगोदरच महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीनं दिनांक 23/2/24 रोजी करार रद्द करण्याची नोटीस महाराष्ट्र शासन व अन्य संबंधितांना सर्वांना दिलेली आहे। त्याचबरोबर दिनांक 5/3/2024 रोजी नवीन मागण्यांचं मागणीपत्र साखर संघ आणि साखर आयुक्त आणि महाराष्ट्र शासन यांना दिलेलं आहे। दुसऱ्या दिवशी पुन्हा 6/3/2024 रोजी त्रिपक्षीय समिती गठीत करताना महासंघाच्या वतीनं या साखर कामगार महासंघाच्या वतीनं कामगार प्रतिनिधी म्हणून त्यांची यादी सुद्धा आम्ही त्यांना सुपूर्द केलेली आहे। परंतु गेल्या 6 महिन्याच्या काळात कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कार्यवाही झाली नाही म्हणून काल माननीय साखर आयुक्त यांना आम्ही भेटायलाच गेलो। भेटीच्या वेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीनं मी होतो महासंघाचा सहचिटणीस म्हणून, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सत्यवान शिखरे होते, खजिनदार शिवाजी कोठवळ होते, दुसरे आमचे पदाधिकारी आनंदा भसे संत तुकाराम साखर कारखाना, त्याचप्रमाणे अगस्ती कारखान्याचे आमचे विजय देशमुख, नंतर वाघचौरे आणि ही मंडळी आम्ही तिथे उपस्थित होतो। त्याचप्रमाणे साखर प्रतिनिधी मंडळाचे साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि त्यांचे अन्य पदाधिकारी या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी तिथे भेटले। साखर आयुक्तांना आम्ही अल्टिमेटम दिला की जर साखर कारखान्यातली कामगार आता येत्या गाळप हंगाम 24-25चा जो गाळप हंगाम होईल त्यावेळेस ते आक्रमक झालेले आहेत, त्याने कुठल्याही वेळेस त्याचा वाटा त्या मागण्यासाठी होऊ शकतो। याचबरोबर नुसतं नवीन वेतन श्रेणीचा करार करा एवढीच मागणी नाही तर मागील काळातील थकीत वेतन आहेत साखर कारखान्यातील काही कामगारांचे म्हणजे कारखान्यांनी आता चालू सीझनला 10 ते 15 महिन्यापर्यंतचे पगार सुद्धा थकवलेले आहेत।
त्या सर्व कामगारांचे पगार ताबडतोब दिले पाहिजेत आणि येत्या महिनाभरामध्ये म्हणजे आम्ही त्यांना अल्टिमेटच 25 जुलैपर्यंत जर त्यांनी ह्या त्रिपक्षीय समिती गठीत करून त्याच्यावर कुठला निर्णय घेतला नाही, ताबडतोब त्याची चर्चा नाही केली तर येत्या ऑगस्टमध्ये तारीख सुद्धा आम्ही काल ठरवलेली आहे. जर त्यांनी 25 जुलैपर्यंत कुठलाही निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला नाही तर 7 ऑगस्टला महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यातील कामगार म्हणजे दोन्ही संघटनांची मिळून राज्य पातळीवरच्या दोन्ही संघटनांची मिळून साखर आयुक्त कार्यालयावर 7 तारखेला मोर्चाने जाणार आहेत आणि मागण्यांचं निवेदन देणार आहेत. हे झालं ताबडतोबीनं करण्याचं. परंतु सीझन चालू होईल साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये. ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेस साखर कारखान्यांचा सीझन चालू होतो त्याच्या अगोदरच राज्यातील साखर कामगार कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन करतील, वेळप्रसंगी संप करतील आणि असं जर झालं तर चालू गळीत हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होईल. याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन असेल, साखर आयुक्त असतील आणि इतर सर्व राजकीय पुढारी, साखर संघ वगैरे सगळे असतील. अशा स्वरूपाची काल आम्ही साखर आयुक्तांना सूचना कल्पना दिलेल्या आहे. त्या पद्धतीने त्यांना निवेदनही दिलेलं आहे. या निवेदनावर त्यांनी आम्हाला काल सांगितलं की आम्ही ताबडतोबीने चर्चा करण्याचे सहकार मंत्र्याबरोबर बोलतो आणि ताबडतोबीने बैठक घेण्याचं त्यांचं आम्हाला आश्वासन त्यांनी दिले. पण त्या आश्वासनाची पूर्तता नाही केली तर आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. राज्यातील साखर कामगार कुठल्याही क्षणी कोणतंही तीव्र आंदोलन करतील आणि त्या सर्वस्वी महाराष्ट्राची जबाबदार राहील. बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.